नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राज्यसभेच्या 6व्या जागेच्या घोळाची. शिवसेनेनं दावा केलेल्या या 6व्या जागेवर संभाजीराजे छत्रपती किंवा कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांची निवड निश्चित मानली जाते. संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापुरातून मुंबईकडे निघाले असून ते संध्याकाळपर्यंत दाखल होतील अशी माहिती मिळते. तर मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची सकारात्मक चर्चा झाली आहे. आता संध्याकाळी ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे संभाजीराजेंसोबत जुळलं नाही तर शिवसेनेनं संजय पवार यांचा पर्याय तयार ठेवलाय. त्यामुळे संजय पवार की संभाजीराजे याबाबतचा अखेरचा निर्णय आज संध्याकाळीच होणार आहे. राज्यसभेच्या 6व्या जागेच्या उमेदवारावरून राज्यात घडामोडींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली आहे. तर पुन्हा राजेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता देखील आहे. स्वतः संभाजीराजेंनी हे संकेत दिलेले आहेत आणि नावावर निश्चित होण्याची शक्यता आता वाढलेली आहे. संभाजीराजे संध्याकाळी हे मुंबईमध्ये येणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धवजींची सविस्तर चर्चा झालेली आहे. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. नक्की छत्रपती घराण्याचा मान राखून त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला, एवढंच मी सांगू शकतो. पण ते शिवसेनेचे उमेदवार असतील, दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील, ही आमची भूमिका आहे. तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार हे संजय पवार आहेत आणि ते नेमके कोण आहेत ते देखील पाहूयात. संजय पवार हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते कोल्हापूरचे सध्या जिल्हा प्रमुख आहेत. 33 वर्षांपासून ते शिवसेनेचे कार्यकर्ते. तर रस्त्यावर उतरून लढणारा असा हा शिवसेनेचा नेता आहे. अण्णासाहेब पाटील मंडळाचे माजी उपाध्यक्ष देखील संजय पवार राहिलेले आहेत. तर कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख खरं तर आहे. कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख सध्या ते आहेत आणि 33 वर्षांपासून ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. राज्यसभेच्या 6 जागा या महाराष्ट्रातून भरल्या जाणार आहेत आणि या 6 जागांपैकी काँग्रेसकडून एक उमेदवार जाणार आहे. मात्र या एका जागेसाठी देखील काँग्रेसचा उमेदवार ठरत नाहीये. एका जागेसाठी अनेक नेते इच्छुक असल्यानं हा घोळ निर्माण झालेला आहे. एकीकडे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. मात्र दिल्लीतील नेत्यांची अजूनही महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा झालेली नाहीये. राज्यसभेसाठी मुंबईतून मिलिंद देवरा, संजय निरुपम, तर दिल्ली वर्तुळात गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, अविनाश पांडे या काँग्रेस नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. मनसे राष्ट्रवादीमध्ये आता ट्विटर वॉर रंगले. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे फोटो मनसेनं ट्विट केले. या फोटोंवर कुछ फोटो अच्छे भी होते हैं और सच्चे भी होते हैं असं कॅप्शन देण्यात आलंय. त्यानंतर राष्ट्रवादीकडून मनसेला जशास तसं उत्तर देण्यात आलंय. मनसेनं स्वतःचा पळपुटेपणा लपवण्यासाठी राष्ट्रीय कुस्ती संघ आणि राज्य कुस्ती संघ अध्यक्षांचे कुस्ती स्पर्धेत टिपलेले फोटो ट्विट केल्याचा खुलासा राष्ट्रवादीनं केलाय. तर अमोल मिटकरी यांनी देखील राज ठाकरेंचा शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट करत काही फोटो खरे असतात आणि चांगले असतात असं ट्विट केलंय. दरम्यान राष्ट्रवादीनं आपल्या ट्विटरमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कुछ लोग डरते हैं और उस डर को छुपाने के लिए फोटो में बहाना ढूंढते हैं. घाबरून अयोध्या दौरा रद्द झाला. स्वतःचा पळपुटेपणा लपवण्यासाठी राष्ट्रीय कुस्ती संघ कुस्ती स्पर्धेत टिपलेले हे फोटो ट्विट केले. लेकिन ये पब्लिक है, ये सब जानती है असं ट्विट करण्यात आलेलं आहे. त्यांचे आता काही फोटो व्हायरल होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहता पवार साहेबांबद्दलचा आमचा जो काही आदर होता तो आदरही कमी होत गेला. ज्या वेळेला पवार साहेबांवर
टीका झाल्या, आरोप झाले किंवा भ्याड हल्ले झाले, त्यावेळेस सर्वप्रथम राज ठाकरे साहेबांनी त्याचा निषेध नोंदवला. तर असं हे सगळं असताना ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही संस्कृती राज ठाकरे साहेबांनी वेळोवेळी स्वतःहून त्याची अंमलबजावणी किंवा त्याचं पालन केलेलं आहे. पण पवार साहेबांचे ही कूटनीतीचं राजकारण हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना कधीही सहकार्य करणारं नव्हतं. त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिलेला आहे. तर अशा पवार साहेबांना जर त्यांनी ह्या पद्धतीचं रसद पुरवली असेल आणि ज्या पद्धतीने त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत हे सगळं पाहता त्यांचा आम्ही निषेध करतो. ब्रिजभूषण को लेकर सवाल उठाए थे और आज ट्वीट किया है फोटो और कहने की कोशिश की जो भी विरोध हुआ है वो एनसीपी के कहने पे हुआ है. किस तरह से देखते हैं? नहीं, मुझे इसमें कोई ज़्यादा कुछ मतलब दिखता नहीं है, क्योंकि एनसीपी को ऐसे करने की कोई ज़रूरत नहीं है. जो फ़ोटो है ये फ़ोटो पहले कोई फंक्शन का फ़ोटो है, कबड्डी के फंक्शन, कुश्ती के फंक्शन का फ़ोटो है, तो उसका और इसका संबंध जोड़ना ठीक नहीं होगा. ही रसद पुरवण्याचं काम जे आहे ते महाराष्ट्रानं केलं. कोणी केलंय? मनसेकडून आरोप आहे. फोटो व्हायरल ते फोटो व्हायरल झालेला आहे. काय? सुप्रिया सुळे आणि ब्रिजभूषण यांचा एक फोटो व्हायरल झाला. ब्रजभूषण शरणना कोण ओळखत नाही, आम्ही ओळखतो. आम्ही एकत्र बसतो, खासदार आहेत, एकत्र जेवतो, एकत्र भेटतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं? अभ्यास करा, अभ्यास म्हणावा त्यांना. पार्लमेंटचा अभ्यास करा. लोक तिकडे कशा प्रकारे बसतात, एकाच सभागृहात लोक बसतात, आजूबाजूला असतात, एकत्र चहापान करतात. योगींच्या बरोबर पण आम्ही चहापान करतो. म्हणून काय योगीने आम्ही रसद पुरवली त्यांना अडवण्यासाठी? अभ्यासात कच्चे आहेत हे लोक. शिवसेना आणि सोमय्या यांच्यातील आरोप प्रत्यारोप काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. तसंच 26/11 हल्ल्यात अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेट प्रूफ जॅकेट बोगस असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. हेमंत करकरेंना देण्यात आलेले बुलेट प्रूफ जॅकेट हे बोगस होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांनी पुरवले होते. यशवंत जाधव यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळी बिमल अग्रवाल यांचं नाव पुढे आलं होतं. नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोहोचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत आहेत असंही सोमय्या म्हटले. कोणी दिलं होतं ते सप्लाय केलं होतं बिमल अग्रवाल. त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमल्या गेल्या, बिमल अग्रवालची अटक झाली. तो बिमल अग्रवाल ज्यांनी हे बोगस घाणेरडे बुलेट प्रूफ जॅकेटचा सप्लाय पोलिसला केला होता. पोलिसांनी ते बुलेट प्रूफ जॅकेट घातले होते. घालतात त्यावेळी उद्धव ठाकरे परिवार चे जे व्यावसायिक पार्टनर आहे, संबंध आहे, व्यवहार आहे, यांची पार्टनरशिप, यांचे आर्थिक व्यवहार, यांचे व्यावसायिक संबंध, ज्यांनी माझा हेमंत करकरेची हत्या केली. हेमंत करकरेची हत्या 2 कारणांनी झाली. हत्या कसाबचे सहकारी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केली आणि हत्या म्हणजे मृत्यू झाला. ते जे बुलेट प्रूफ जॅकेट होतं ते बुलेट प्रूफ जॅकेट बोगस होतं, नकली होतं. श्रीधर पाटणकरशी व्यावसायिक संबंध, श्रीधर पाटणकरचे समर्थ इन्फ्रामध्ये बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधवची, आणि बिमल अग्रवाल म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट, बोगस बुलेट प्रूफ जॅकेटचा सप्लायर. नवाब मलिक दाऊद तर माफिया सेने वाले एनसीबीला सांगतात, अरे हम भी तुमसे कम नहीं है, तुम दाऊद गैंग के पास नवाब मलिक के थ्रू जाते हैं, हम बिमल अग्रवाल के थ्रू कसाब के द्वारा हम दाऊद के पास पहुंचते हैं. तर किरीट सोमय्यांचे आरोप गमतीशीर असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. ही मोठी गमतीशीर गोष्ट आहे. आता कशाचा तरी कशाशी संबंध जोडायचा. आता हे कोण विमल अग्रवाल, कुठल्या बुलेट प्रूफ काय वगैरे, आता ते त्यांना जी
माहिती मिळते ती कुठून मिळते मला माहिती नाही, परंतु या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे असं मला काही वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर विविध विषयांना घेऊन टीका केली आहे. सरकारमध्ये सध्या बोलघेवड्या नेत्यांची गर्दी झाली असून राज्य सरकारच्या पापामुळे ओबीसींचं आरक्षण गेल्याचं फडणवीस म्हटलेत. तर सरकारनं ओबीसींच्या बाबतीत टाइमपास केला असून तारखा देऊन देखील सरकारनं काहीही केलं नसल्याचं फडणवीस म्हटले. राजकारणामध्ये बोलणारे अनेक असतात आणि अलीकडच्या काळामध्ये बोलघेवड्या नेत्यांची तर मालिकाच. पण बोलेन तैसा वागेन असे नेते बोटावर मोजण्या इतके आहेत. वॉक द टॉक ज्याला म्हणतात ते करणारे नेते हे बोटावर मोजण्या इतके आहेत. आणि सुदैवाने जे जे बोलले ते करून दाखवणारे नेते जर कोणी असतील तर ते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न निर्माण झालाय. आपल्या काळात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला, तात्काळ आपण अनुदान दिलं. आज शेतकरी म्हणतो कांदा फेकून देणं परवडेल, पण त्या ठिकाणी आज विक्री करता गेलं तर भाव मिळत नाहीये. मग आता हे सरकार जे रोज केंद्राच्या नावानं ओरडतं, आता या सरकारची जबाबदारी नाहीये की या कांद्याच्या शेतकऱ्याला त्यांनी अनुदान दिलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. आता आमच्या इथले काही बोलघेवळे म्हणतात मध्य प्रदेशला कशी मिळाली. अरे सर्वोच्च न्यायालयाने दिली, मोदींनी नाही दिली. वेड्यांनो, कधीतरी समजून घ्या न्यायालयातला फरक. तुम्ही रिपोर्ट तयार नाही करू शकलात म्हणून तुम्हाला मिळाली नाही. तुम्हाला 1 वर्ष आधी मिळू शकली असते. 1 वर्ष आधी. मी जे सातत्याने म्हणतोय की हे जे आरक्षण गेलं या सरकारचं पाप आहे, पाप आहे, पाप आहे. याचं कारण हे आहे की 1 वर्ष आधी ही सगळी परिस्थिती महाराष्ट्र करू शकला असता जी मध्य प्रदेशने केली, पण यांच्या मनात पाप होतं. तुम्ही मला सांगा, मंत्री मोर्चे काढतायत, भाषणं देतायत, मोदींवर बोलतायत, रिपोर्ट तयार करायला कोणीच तयार नाही. कोणी रिपोर्टकडे पाहायलाच तयार नाही. आणि आता एक मोठी बातमी, ओबीसी आरक्षणावर राष्ट्रवादीचं मंथन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी नेत्यांची बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवार, जयंत पाटील हे उपस्थित आहेत. आव्हाडांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू असल्याचं कळतंय. ओबीसी आरक्षणावर सध्या राष्ट्रवादीची ही खलबतं सुरू झालेली आहे. एनसीपीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, ओबीसी आरक्षणावर राष्ट्रवादीचं हे मंथन सुरू असल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट मिळत आहेत? नक्की ज्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागू केलं आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण जो राजकीय आरक्षण आहे तो अबाधित राहावं आणि त्याला कुठे ना कुठे सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब व्हावं, या अनुषंगाने या ठिकाणी एक बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये अजित पवार, जयंत पाटील आणि हसन मुश्रीफसह अनेक नेते उपस्थित आहेत आणि त्या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणात जे राजकीय आरक्षण आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा प्रकारे लागू होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होत आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक ओबीसी मेळावा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये एक दिशा आणि दशा या 2 गोष्टी या निश्चित केल्या जाणार आहेत आणि या अनुषंगाने ही बैठक एनसीपीच्या कडून फार महत्त्वाची मानली जात आहे. कारण ओबीसी आरक्षण जो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा प्रकारे देण्यात येईल, सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडत असताना कशा प्रकारे बाजू मांडता येईल आणि इम्पेरिकल डाटा जो सर्वोच्च न्यायालयाने मागणी केली आहे त्या आधारावर जो ओबीसीचा आयोग नेमला आहे त्या आयोगाकडून हा इम्पेरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयाकडे देता येईल, यासारख्या अनेक गोष्टी या ठिकाणी या बैठकीमध्ये चर्चा होत आहेत. आणि या बैठकीमधून एक मात्र निश्चित होईल की ओबीसी आरक्षणाबाबतची जी दशा आणि दिशा ही या ठिकाणी निश्चित होईल, ही शक्यता नाकारता येत नाही. निश्चितच. विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांची महत्त्वाची चर्चा झाली आहे. या चर्चेतून राज्यसभेच्या 6व्या जागेसाठीचा निर्णय अंतिम करण्यात आलाय. संभाजीराजे छत्रपती किंवा कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यापैकी एकाची अधिकृत उमेदवारी आज शिवसेना जाहीर करणार आहे. त्यामुळे आज 6व्या जागेचा तिढा आता सुटणार हे पाहायला मिळतंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, शिवसेना नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे, त्यामुळे आता 6व्या जागेचा हा तिढा आज तरी सुटणार का? काय सविस्तर घडामोडी घडतायत?
खरं तर राज्यसभेच्या 6व्या जागेसाठीचा हा आजचा अंतिम दिवस आहे असं म्हणावं लागेल, कारण शिवसेना आज रात्री उशिरापर्यंत 6वी जागा जी आहे कोण लढवणार त्या शिवसेनेकडनं याची घोषणा करण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत देखील हा निर्णय जाहीर होऊ शकतो. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही वेळापूर्वी शिवसेनेच्या वेगवेगळ्या नेत्यांनी फोनवरून चर्चा झालेली आहे. कॉन्फरन्स कॉलवरती ही महत्त्वाची चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये एक मत आता अंतिम करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे शिवसेनेचा अधिकृत उमेदवारच शिवसेनेचा दुसरा उमेदवार असणार, म्हणजे राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेनेचा अधिकृत उमेदवारच जाहीर करण्यावरती शिवसेना पक्षाचं हे ठाम मत झालेलं आहे. आता शिवसेनेच्या या अंतिम निर्णयावरती युवराज संभाजीराजे छत्रपती काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे, कारण शिवसेनेने तसं स्पष्ट केलेलं आहे की शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह जे आहे धनुष्यबाण याच्यावरतीच उमेदवारी अर्ज जो दाखल केला जाईल 6व्या उमेदवाराचा. आता ही ऑफर संभाजीराजे स्वीकारतात का, कारण याआधी देखील त्यांनी ही ऑफर जी आहे नाकारलेली आहे. त्यांनी सुधारित प्रस्ताव दिलेला आहे, शिवसेना पुरस्कृत उमेदवार असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र शिवसेना नेत्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे, अपक्ष उमेदवार नसणार, शिवसेना पुरस्कृत उमेदवार देखील नसणार, फक्त शिवसेनेचा अधिकृत उमेदवारच असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांची भूमिका आता सुस्पष्ट केलेली आहे. राज्यसभेचा 6वा उमेदवार हा शिवसेनेचा अधिकृत उमेदवारच असेल. एकतर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करावा आणि अधिकृत उमेदवारी जी आहे ती जाहीर त्यांनी करावी किंवा ते शिवसेना त्यासनावर जाहीर करेल. मात्र तसं झालं नाही तर शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांची संजय पवार यांची जी उमेदवारी आहे ती शिवसेना जाहीर करेल आज संध्याकाळपर्यंत, अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे शिवसेना नेत्याचं एकमत झालेलं आहे. आता जी ताजी बैठक झालेली आहे कॉन्फरन्स कॉलवरती त्यानुसार शिवसेनेनं हा निर्णय त्यांचा अंतिम केलेला आहे. आता निर्णय युवराज संभाजीराजे छत्रपती यांना घ्यायचा आहे, ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. आज संध्याकाळपर्यंत संभाजीराजे छत्रपती हे मुंबईत दाखल होत आहेत, त्यावेळेला त्यांचा निर्णय जो आहे तो समजू शकणार आहे. मात्र पडद्यामागे जे आहेत मोठ्या घडामोडी राजकीय जे आहेत 6व्या जागेसाठी मोठ्या घडामोडी घडतायत. याबाबत अधिकही अपडेट उदय तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान एक मोठी बातमी, पुण्यामध्ये एटीएस कडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. मोहम्मद जुनेदला दापोडीमधून अटक करण्यात आली आहे. लष्कर ए तोयबासाठी तो काम करणार होता असं कळतंय आणि काम करण्यासाठी त्याने पैसे देखील घेतले होते. जम्मू काश्मीरमधून त्यानं पैसे घेतले असल्याचं कळतंय. मूळचा अकोल्याचा असलेला जुनेद हा 28 वर्षांचा आहे आणि सोशल मीडियावरून त्याचा संपर्क झाला होता. त्याला पुण्यामध्ये एटीएस कडून अटक करण्यात आलेली आहे. मोहम्मद जुनेदला दापोडीमधून अटक करण्यात आली आहे. लष्कर ए तोयबासाठी जुनेद हा काम करणार असल्याचं कळतंय. दहशतवादी संघटनाशी संबंधित असल्याच्या आरोपावरनं जुनेद मोहम्मद या तरुणाला ATSनं अटक केलेली आहे आणि इथेच त्याची चौकशी केली जाते. काल रात्री पिंपरी चिंचवड परिसरातील दापोडी येथून त्याला ATSनी अटक केली आणि जुनेदला गजवाते अल हिंद या अतिरेकी संघटनेच्या अकाउंटवरनं 10,000 रुपये मिळाल्याची माहिती पुणे ATSला मिळाली होती आणि त्या आधारावर तपास करत ATS त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. यानंतर त्याला पुणे कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि त्याच्या चौकशीसाठी रिमांड घेतली जाईल. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे. नेमका जुनेद त्याला फंड मिळाला होता, त्याचा उपयोग कशासाठी करणार होता, तो पिंपरी चिंचवडमध्ये किती वर्षापासून राहत होता याची माहिती ATS आता घेत आहे आणि जी माहिती मिळते सूत्राकडनं तो व्यापाऱ्यांच्याही संपर्कात होता आणि त्याचबरोबर काही क्लोज ग्रुप जे होते व्हॉट्सअपमध्ये त्या ग्रुपमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांचीसुद्धा चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. सचिन हंसाटेचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ झाली आहे. शरद पवारांविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी पोलीस कोठडीमध्ये असलेल्या केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अॅट्रॉसिटी प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयानं केतकीला 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 7 जूनपर्यंत केतकीला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. केतकीच्या अडचणींमध्ये वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतंय. केतकी चितळेनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती आणि त्याच प्रकरणी आता तिला कोठडी सुनावण्यात आली. तिकडे भंडाऱ्याच्या पिंपळगावमधील आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
65 वर्षीय वृद्धाला मुदत संपलेलं औषध देण्यात आलं. रुग्णाची प्रकृती खालावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. मात्र एक्सपायर झालेली औषधं आरोग्य केंद्रात ठेवलीच कशी असा सवाल उपस्थित होतो. मला दवाई देऊन द्या मला टॅनिक, त्यानं लिहून दिल्याच्या नंतर त्या बायकडच्या झाला तर तिने चिठ्ठी पाहिलं आणि तिनं मग हे दवाई दिलं का हे दवाई तुम्ही 2 दात काही 1 दात घेऊन घ्यायचा पाणी टाकून शिन्या असा तिनं म्हणलं. लिखालं तर मग ते घडीभर लायला ते चक्कर आल्याचे वाटेल आमचा. हो मग याईने पाहिला मग ते दवाई उतरली आहे. दवाखान्यात गेल्यावर नंतर त्यांनी दवाई आणलो जी असं मला सांगितलं. मला दवाई आणल्यावर चक्राला काय वाटते म्हणला. मी म्हणला डॉक्टरनं कोणती दवाई दिली पाहिलं, चेक केल्यानंतर गोळ्या बरोबर दिसल्या. परंतु जे टॉनिक होते त्या टॉनिक फरवरी 2022 लिहिली होती एक्सपायरी डेट आणि आता 5वा महिना लागला. 5व्या महिन्याची 16 तारीख म्हणजे तिला 3 महिने झाली होती एक्सपायरी झालेली. आज माझ्या पप्पाला दिला. असे यांनी जर गलत औषधे म्हाताऱ्या लोकांना दिल्या कितीतरी लोक बळी पडतील. हे जीवाशीन हे लोक खेळत राहतील. त्याच्यासाठी याच्यावर काहीतरी उपाय झाला पाहिजेत म्हणून यांनी दवाखान्याकडे औषधी वाटपाकडे डॉक्टरांकडे लक्ष दिल्या पाहिजेत. पिंपळगाव PSCच्या सदर घटनेची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्या घटने जी घडल्यानुसार आपण त्याची चौकशीसुद्धा समिती तयार करून चौकशी त्याची केली जाईल पूर्ण. या चौकशीमध्ये जे काही कर्मचारी म्हणा किंवा आपलं यंत्रणा जर दोषी असेल तर त्या संबंधितावर योग्य ती कारवाई चौकशी अहवालानुसार आपण करू. तिकडे लोणावळ्यामध्ये ड्यूक नोज येथे दिल्लीतील तरुण फरान शहा सहलीसाठी आला होता. तो शुक्रवार दुपारपासून जंगलामध्ये बेपत्ता झाला होता. फरानचा शोध घेण्यासाठी NDRFचं पथक पोहोचलं होतं. तत्पूर्वी सकाळी INS शिवाजीच्या जवानांना दरीतून दुर्गंधीचा वास आल्यानं NDRFचे जवान दरीमध्ये उतरले असता त्यांना तिथे फरानचा टी-शर्ट आढळून आलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 14 जून रोजी देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण होणार आहे. या मंदिरातील संत तुकाराम महाराजांची अखंड काळ्या पाषाणातील मूर्ती 42 दिवसात साकारण्यात आलेली आहे. ती आधी मातीची आणि नंतर दगडाची साकारण्यात आली. शिल्पकार चेतन हिंगे यांनी ही मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती राजस्थानचं भेस्ताना नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये अनेक खाणी आहेत. त्या खाणीतला हा दगड आहे. 42 दिवसामध्ये ही मूर्ती आम्ही साकारली. म्हणजे दगडाचं जे काम आहे ते 42 दिवसामध्ये साकारलं आणि संपूर्ण मूर्ती म्हणजे सुरुवातीला माती कामापासून ते पूर्ण होईपर्यंत हा 6 महिन्याचा कालावधी आहे. वटपौर्णिमा ते शाकंभरी पौर्णिमा या कालावधीमध्ये हे काम झालं. ज्यावेळी काम झालं त्यावेळी लॉकडाऊन होतं. त्यामुळे त्याचा एक फायदा आम्हाला झाला. आम्हाला एकांतामध्ये ते काम करायला मिळालं. महाराजांचं वय 42 सांगितलं आणि 42 सांगितल्यानंतर महाराजांची उंची 42 घेण्याची ठरवली आणि एक मनामध्ये निर्धार केला की आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे की 42 दिवसामध्ये आपण मूर्ती पूर्ण करू. पांडुरंगाच्या कृपेने 42 दिवसामध्ये मूर्ती सुद्धा पूर्ण झाली. महाराजांची जे पारंपरिक विणा आहे, चिपळे आहे, महाराजांची पगडी आहे, या गोष्टी प्रामुख्याने आम्ही मूर्तीत दाखवलेल्या आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र लगेचच भेटणार आहोत स्पीड न्यूजमध्ये. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.